पुण्याचे पालकमंत्री आणि अन्नपुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी स्वतःच्या पक्षातील नगरसेवकाला अवैधरित्या जप्त केलेली तूर दिली। याच्या विरोधात पुणे शहर काँग्रेसच्या वतीनं मंडईतील टिळक पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं। रायगड इथल्या खालापूर येथील गोडाऊनमध्ये गिरीश बापट यांनी धाड टाकली आणि 55 कोटीची डाळ जप्त करण्यात आली। पण ही तूर डाळ बापट यांनी भाजपचे नगरसेवक अशोक एनपुरे यांना 1000 किलो तूर डाळ 97 रुपये किलोने दिली आणि त्यांनी पक्षाच्या नावाखाली पुण्यात ठिकठिकाणी 100 रुपये किलोने पुणेकरांना ही डाळ विकली। पण अशोक एनपुरे यांना कोणताही परवाना नसताना ही डाळ दिली गेली। यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे। याबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। याविरोधात मंडईतील टिळक पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं। महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चौकशी करा 10,000 टनचा माल कुठून येतो आणि तो साठे होतो याचा स्वाद विचारा। असं आहे की काही 1 महिन्यापूर्वी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांनी ETC ॲग्रो मध्ये विदाउट कॉन्वॉय विदाउट पोलीस एक स्वतंत्र पक्ष म्हणून भाजप कसा विकू शकतो, आज काँग्रेसचा काय आरोप आहे? आमचा विषय असा आहे की काही दिवसांपूर्वी गिरीश बापट आमदार आणि पालकमंत्र्यांनी एका कंपनीवर धाड टाकली, 55 कोटीची डाळ जप्त केली। त्या जप्त केलेल्या डाळीला त्याच्यातनं 10 क्विंटल म्हणजे 10,000 किलो डाळ पुणे शहरात आणली आणि त्यांच्या भाजपच्या नगरसेवकाच्या नावानं ही बिल्टी आहे। ह्याच्यामध्ये भाजपचे नगरसेवक अशोक एनपुरे हे ब्रोकर दाखवलेत, त्यांच्याकडे लायसन्स नाही, ते ब्रोकर नाही, त्यांच्या नावाने एवढी मोठी डाळ येते कसे, त्यांना साठवणूक करता येतो कसा, आणि ती डाळ त्यांनी 97 रुपयाला आणली असं या कागदपत्रे पुरावा असताना चौकामध्ये त्यांनी फक्त आजपर्यंत जेवढे पुरावे पहा 200 ते 250 किलो माल विकलाय। बाकीचा माल गेला कुठं, तर बाकीचा माल हा ब्लॅक मार्केटमध्ये दिला अशी आमची शंका आहे। म्हणून याची चौकशी झाली पाहिजे आणि जर 10,000 किलो माल डाळ जर पुण्यात आली असेल तर मग ती सरकार मान्य धान्य दुकानात का नाही गेली, सामान्य माणसांना का दिली गेली नाही? फक्त भाजपच्या नगरसेवकांना टेबलवर उभं राहून 50-50 किलो डाळ विकायची ही कुठली पद्धत? आणि जर तुम्ही पालकमंत्री जर या राज्याच्या आणि शहराचे आहात तर शहराला आवाहन करायला पाहिलं होतं की ज्यांना ज्यांना डाळ पाहिजे असेल त्या स्वस्तामध्ये पाहिलं असेल ते या आणि घेऊन जावा। पण तसं न करता त्यांनी फक्त भाजपच्या नगरसेवकांच्या नावानं हे किलोभर डाळ मागवली आणि त्यातली फक्त काही प्रमाणात या पुणे शहराला विकली, बाकीचा माल गेला कुठं? आमचं काँग्रेस पक्षाच्या वतीने आव्हान आहे, ही जप्त केलेली डाळ, लपून ठेवलेली डाळ, ब्लॅक मार्केटमध्ये विकलेली चढ्या भावानी डाळ ही पुणे शहराला मिळाली पाहिजे आणि त्यांना मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पालकमंत्री पदावरनं काढलं गेलं पाहिजे। हा त्याचा सरळ सरळ पुरावा आहे। काल त्यांनी कबुली दिली की हो माझ्या नावाने आली, पण ह्याच्या पुढे मी माझ्या नावाने आणणार नाही, मी ग्राहक पेठेच्या नावाने आणणार। म्हणजे एकदा चोरी करायची आणि परत धरले गेल्यावर मी आता दुकानात नाही विकणार, रस्त्यावर विकणार नाही। म्हणून भाजपला या सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार नाही। गोरगरिबांच्या पोटावर पाय दिलेला आहे, त्यांच्या तोंडातला घास डाळ भात काढलेला आहे, म्हणून यांना पुणे शहरामध्ये राहण्याचा नैतिक अधिकार